दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतो याचं उत्तर आहे सर्व संयोजक या ठिकाणी एका मायेची लेकरहून एका मंडपात उपस्थित झाली हे त्याचं उत्तर. म्हणून भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं बाप्पाचा हा रौप्य महोत्सव यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न आहे. तारीख भजनाची मिळत नाही आमच्या वाईकरांची, ते आज इथे पहिली चाल म्हणायला उपस्थित आहे, हे आमचं भाग्य आहे. नाही धन्यवाद. तुमचं कीर्तन ऐकायला आलं ते झालं तुमचा मोठेपणा आहे, पण आमचं भाग्य हा इतिहास आहे. चंदननगरच्या कीर्तन महोत्सवात वाईकरांची चाल होती, रौप्य महोत्सवात पहिले सर्व आळंदीकर गायनाचार्य, इकडचे टाळकरी, विनेकरी, भालदार, चौकदार, मृदंगाचार्य. वाईकर बाबा तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. महाराज तुम्हालाही वंदन. शूटिंग वाले, फोटोग्राफर, पत्रकार, साऊंड वाले, ज्याचा मंडप असेल त्यालाही धन्यवाद. विठ्ठल ही तारीख घेऊन देण्यासाठी प्रयत्न करणारे मुरकुटे बरेच आहे, काटे कुटे मुरकुटे सर्वांना नमस्कार. झाला महाराष्ट्रभर नाही, भारतभर, परदेशात सुद्धा गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. पण क्वचित नसीबवान गणपती आहे, हे नीट ऐका. मला माहित आहे लाईव्ह चालू सगळे ऐकतात, मी जाणून बोलतोय. क्वचित नसीबवान गणपती आहे ज्यांच्या नशिबाला 10 दिवसात चांगलं ऐकायला मिळतं. नाही तर बरेच गणपती वैतागून गेलेले आहे. पूर्वी भक्त गणपतीची प्रार्थना करायचे, संकटातून सोडवा. आता गणपती उंदीर मामाची प्रार्थना करतात, मामा मला भक्ताच्या संकटातून वाचवा. अरे वाजत गाजत आणतात, ब्राह्मण मंडळीला बोलवून माझी प्राण प्रतिष्ठा करतात. नंतर आरती होते आणि आरती झाली की लगेच कॅसेटवर मला प्रश्न विचारला जातो, मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. काय म्हणला असेल गणपती, तुम्हीच वाजत गाजत आणलं, ताशा लावून बसवलं, आरती झाली, प्रसाद वाटला, लेका अंगणात बसल्या बसल्या मलाच विचारता तुम्हारा क्या काम है. अरे जर आम्ही गणपतीला देव समजतो तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. मग देवाला काय आवडतं? आवडी दिवासी आवडी देवासी नमका उच्चारे नमका उच्चारे आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार. जे चालू आहे इथे नामाचा उच्चार रात्रंदिवस, देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. वाईकर बाबा आम्हाला आवडतं ते करणं ही भक्तीच आहे, पण एकनाथ महाराज म्हणतात याचं नाव गोचिडी भक्ती. गोचिडी गोचिडी आता शेतकरी बसलेले आहे. गोचिडा आवडे मसी, गोचिड नावडे तिसी. मराठी कळली ना? खरं सांगा, गोचिडाला म्हैस आवडते का म्हशीला गोचिड? म्हशीला विचारा, ते असं चिकटलं महाराज मलाही तोडून टाकता येत नाही, मालकाचंही लक्ष नाही. म्हणजे म्हशीला गोचिड आवडत नाही सिद्ध झालं. आता गोचिडाला विचारा,
तुझं कसं काय? ते म्हणतं काय नाही, आराम आहे आपल्याला. जगात दुष्काळ पडला असेल मग रक्त प्यायचं, ती पाण्यात जाऊन बसती चिकटून राहायचं. कधी जाणार आहे गोचिडा? मेलो तरी म्हशीला सोडणार नाही म्हणतात. ते गोचिडाला म्हैस आवडते, म्हशीला गोचिड आवडत नाही. मग आम्हाला आवडतं ते करणं, याचं नाव नाथ महाराज म्हणतात गोचिडी भक्ती आहे. देवाला आवडतं ते करणं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. गणपती केवळ महादेव पार्वतीचा पुत्र एवढा संकोचित देव समजू नका. त्याच्याही आधी आहे. भगवान शंकरजी आणि पार्वतीचं लग्न झालं, त्या लग्नात पूजन गणपतीचं झालं. घरी गेल्यावर डोकं चालवा, मम्मीच्या आणि डॅडीच्या लग्नात पिंट्या असतो का? सोपं गणित. जिथे शंकरजीचं पार्वती आईच्या लग्नामध्ये गणपतीचं पूजन केल्या जातं, याचा अर्थ तो केवळ संकुचित महादेव पार्वतीचा पुत्र नाही, मग त्याच्याही आधी आहे. आणि हे ज्ञानोबारायाला म्हणावं लागलं ज्ञानेश्वरीत, ओम नमोजी आद्या, जो सर्वाच्या आधी आहे. वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु ओम नमोजी आद्या. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, जो सर्वाच्या आधी आहे. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. आरती सर्वांना पाठ आहे, पण अर्थ एवढा सोपा नाही. असा एकही नाही की ज्याला आरती पाठ नाही. पण मजा पहा, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा. ठीक आहे, वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी आणून देणारा बसवल पुढच्या वर्षी कोणी गणपतीला. म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडावा लागतो, तर आरतीतला अर्थ लागतो. पुन्हा एकदा मजा पहा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. हा नुरवी त्याला जोडायचा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून कोणतंही कार्य असू द्या, आधी पूजन गणपतीचं आहे. व्यापारी असो की शेतकरी, है ना, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, कीर्तन असो की तमाशा, सगळे पाठ आहे. बरीचशी लोक तमाशा ऐकून आलेली आहे आणि ते काही वाईट नाही, ऐकावं पाहावं. पण त्यांच्यात सुद्धा पहिला, बरं का वाईकर बाबा, गण असतो पहिला, आणि मग गवळण, आणि मग वग लावतात. पण त्यांचा पहिला गण डफावर थाप टाकून रात्रभर माणसं बसवतात. म्हणजे काय साधी कला आहे का त्यांची? पण पहिलं गणरायाचं स्तव. पुन्हा एकदा संयोजकाला धन्यवाद देतो. सर्वांची नावं मला माहिती नसली तरी असा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल पांडुरंगासारखा त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. त्या सर्वांना धन्यवाद. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे.
तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताचिया हरे चरण संताचिया हरे चरण संताचिया तुमच्या कृपादाने संसार तुमच्या कृपादाने संसार तुमच्या कृपादाने संसार तुमच्या कृपादाने संसार आदि सद्गुरु दास तुका आदि सद्गुरु दास तुका आदि सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता संध्यारा दंडवतो संध्यारा दंडवतो संध्यारा दंडवतो संध्यारा दंडवतो प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा दुसरी वंदू सारजा जे चित्वाचे आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजा तिच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जयांजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन दया भाष दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया भाष दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया भाष दंडवत ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची प्रस्तुत कीर्तन रूपी सवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार एक आगळे आणि वेगळे निमित्त या वर्षीच्या सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण होतात कीर्तन महोत्सव आणि म्हणून इथल्या सर्व संयोजक मंडळीने एक आगळ्या आणि वेगळ्या उपक्रम यावर्षी एकंदर 5 टप्पे 12 वर्षे झाले त्याला तपपूर्ती नाव येतं. 25 झाले की रौप्य म्हटल्या जातं. 50 झाले सुवर्ण. 75 झाले म्हणजे अमृत आणि 100 झाले म्हणजे शताब्दी. तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी पैकी दुसरा टप्पा पूर्ण झाला. पुढचे 3 टप्पे या कीर्तन मंडळाकडून व्हावे अशी अपेक्षा आम्ही नसू द्या.
आणि ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, सोप गणित आहे. 12 वर्षे झाले की त्याचं नाव तपपूर्ती. पण 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो, तेव्हा रौप्य. 12 2 24 अधिक 1 मग रौप्य. 4 तप झाल्यावर 2 मिळवायचे, 12 चौक 48 अधिक 2 50 मग सुवर्ण. घरी जाऊन हिशोब करा. 6 तप झाल्यावर मग 3 मिळवायचे, 12 सकम 72 अधिक 3 75 अमृत. आणि 8 तप झाले म्हणजे 4 मिळवायचे, 12 8 96 अधिक 4 100 ती शताब्दी. त्यापैकी हा दुसरा टप्पा रौप्य महोत्सव. ज्याने सुरुवात केली असेल कदाचित ते वयोवृद्ध मंडळी आपल्यात नसेल, पण हा सोहळा पाहून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि म्हणून ही परंपरा चालू ठेवणाऱ्या सगळ्या संयोजकाला वैकुंठातून तुमचे पूर्वज आशीर्वाद देत असतील. कल्याण इच्छिती तया गोळा, कल्याण इच्छिती तया गोळा, कल्याण